टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगानं आता चोख प्रत्युत्तर दिलंय। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो ते अधिक महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगावरती टीका केलेली होती। आयोग कायद्यानुसार निवडणूक घेतं आणि घेत राहील असं मात्र आयोगाचं म्हणणं आहे। त्यामुळे या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। निवडणूक आयोगातल्या सूत्रांकडून अशी माहिती कळतेय की निवडणूक आयोगानं टीकाकारांना चोख असं प्रत्युत्तर दिलेले आहे। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे आयोगाला अधिक महत्त्वाचं आहे असं आयोगाचं म्हणणं आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, निवडणूक आयोगानं टीकाकारांना आता सडेतोड असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। आयोगाचं नेमकं म्हणणं काय आहे? ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून जेव्हापासून निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस थेट मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया दिली आणि नाराजी व्यक्त केली। यानंतर बावनकुळे असतील किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांना या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली होती, कारण सातत्यानं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे जात आहेत। ज्यावेळेस या संपूर्ण नाराजीबद्दल थेट आपण निवडणूक आयोगाशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांच्याकडून स्पष्टपणे काही गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करण्यात आलेल्या आहेत। द महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल अँड नगरपंचायत इलेक्शन रूल्स 1966चा आधार या सर्व गोष्टी करताना घेतला अशा पद्धतीने त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 17(1)ब हा नियम असा सांगतो ज्याचा आधार या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी निवडणुकांसंदर्भामध्ये सातत्यानं वेळोवेळी पुढे जाण्याचा प्रश्न जो येतोय तो त्यामुळे येतोय अशा पद्धतीची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने त्यांचं हे मत होतं की राजकीय नेत्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे, कायदा शेवटी काय सांगतो हे महत्त्वाचं आहे। कारण हे संपूर्ण गोष्टी करत असताना निवडणूक आयोगानं देखील लिगल सेलचा त्याच्यामध्ये सल्ला घेतला होता, कशा पद्धतीनं कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले त्या बाबी जाणून घेतल्या होत्या। त्यामुळं राजकीय नेत्यांपेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं आहे आणि कायद्यानुसारच या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सध्या पार पडत आहेत असं देखील त्यांच्या वतीनं सांगण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी। त्यामुळे निवडणूक आयोगानं ज्या नेत्यांनी टीका केलेली होती त्यांना सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे। निवडणूक आयोगातल्या सूत्रांकडून ही माहिती समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर अनेक नेत्यांनी आयोगावरती टीका केलेली होती, परंतु आयोग कायद्यानुसार निवडणूक घेतं आणि घेत राहील असं आयोगानं स्पष्ट केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।